माझं वय आहे 82. अच्छा 82, 82 वर्ष, बरोबर आहे. हा हां तो माझ्या लेफ्ट साईडला ओके लेफ्ट साईड टेस्टीला हां असं राऊंड पेन सुरू झालेलं आहे. बरं ठीक आहे. म्हणजे एका अंडकोशाला काय करू? तुम्हाला दुखतं, बरोबर आहे. हा एक अंडकोश दुखतं त्या ठिकाणी, सूज आलेली आहे, बरोबर आहे. हो काही डायबिटीज बीपी वगैरे काही आहे तुम्हाला? डायबिटीज आहे. बरं, काही सकाळच्या वेळामध्ये त्या ठिकाणी काही कठोरता, काही इरेक्शन वगैरे येतं का? हा सकाळच्या वेळामध्ये लिंगामध्ये ताठरता वगैरे येते का? नाही. ठीक आहे, चला सांगूया तुम्हाला, काही हरकत नाही. यांचं म्हणणं आहे अंडकोशाला स्वेलिंग आहे, पेन आहे, आणि त्याचा संबंध काय आहे, कशामुळे ते होतं, वय 82 आहे, आपण सांगूया. मध्ये जर प्रश्न आला तर मला थोडंसं इन्फॉर्म करा, ठीक आहे. तर या ठिकाणी महत्वाचं तुम्हाला सांगतो की या ठिकाणी समजा अंडकोशाला इन्फेक्शन झालं, आता वय 82 झालं म्हणजे त्या ठिकाणी प्रोस्टेट ग्रंथी वाढलेली आहे. प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यानंतर त्या ठिकाणी जो सप्लाय जाणारा आहे त्या ठिकाणी प्रोस्टेटकडं तो कमी होतो. मग त्या ठिकाणी ब्लॉक झाल्यामुळं बऱ्याचदा काय होतं की टेस्टिसमधनं जे स्पर्म बाहेर येतात किंवा बऱ्याचदा ते ब्लॉक झाल्यामुळे इन्फेक्शन व्हायला लागतं. मग अशा कारणामुळं त्या ठिकाणी टेस्टिसला इन्फेक्शन होतं, पेन होतो. मग काय करायला पाहिजे अशा कंडिशनमध्ये? तर अशा कंडिशनमध्ये एक अँटीबायोटिक्स आहेत, बऱ्याचदा काय असं काही पेनकिलर्स आहेत, तुम्ही तज्ज्ञांना भेटणं अतिशय आवश्यक आहे. का? कारण ज्या व्यक्तीला डायबिटीस असतो अशा केसमध्ये त्या टेस्टिसमध्ये इन्फेक्शन होणं किंवा पस फॉर्म होणं अशी देखील कंडिशन येऊ शकते. तर तज्ज्ञांना भेटा. तुम्ही कलर डॉपलर आहे किंवा इतर टेस्ट करून, ब्लड टेस्ट करून समजा त्या ठिकाणी माइल्ड इन्फेक्शन असेल, त्या ठिकाणी नक्कीच ते कंट्रोलमध्ये येतं. आणि समजा त्यामध्ये जर काही तुम्हाला वाटलं की ते इन्फेक्शन कमी होत नाही, त्याला काही एक प्रकारच्या मॅक्सर ब्रेसिंग असतात किंवा गरज पडलं तर सर्जरी करून देखील त्यातनं नक्कीच आपल्याला इन्फेक्शन कंट्रोलमध्ये आणता येतं. त्यामुळे नक्कीच काळजी करायची गरज नाही. तज्ज्ञांना भेटा. टेस्टिससोबत त्यांना प्रोस्टेटची देखील ट्रीटमेंट दिली तर नक्कीच त्यांना चांगला रिझल्ट मिळतो.